जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अदानींवरती हल्लाबोल केलाय। 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती असलेले उद्धव दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। शरद पवारांनी गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि त्यावेळी तिथे अदानींचे अधिकारीही उपस्थित होते अशी चर्चा आहे। आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता कुणी कुणाचाही मित्र असू द्या, मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू अशा शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिलंय। त्यामुळे एकीकडे अदानींवरती हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही टोला तर लगावला नाही ना अशी चर्चा रंगली आहे। ठाकरेंच्या धारावीवरील विधानावरून भाजपा आमदार आशिष शेलारांनी मात्र टीका केली आहे। अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू, अदानी काय माझे शत्रू नाहीयेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू। त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू। मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही। धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे। आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या करण्याचा डाव जो आताचं जे मिंदे सरकार करते आणि त्याच्या अदानींच्या मार्फत करते तो आम्ही काही होऊ देणार नाही। मुंबई आता मानतोय तुम्हालाच शत्रू उद्धवजी। 25 वर्ष तुम्ही महापालिकेत सरकारमध्ये बसून अजून पाणी नाही देऊ शकलात। कचऱ्याचा ढीग देवनारला इतका झाला की आता विमानतळाच्या फनेल झोन मध्ये यायला लागला। मुंबईतल्या नागरिकांना 25 वर्षात 40 हजार कोटीचं बजेट घेऊन सोनोग्राफी औषधं तुम्ही देऊ शकला नाहीत। मुंबईमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर अमरापूरकर सारखी मंडळी भर पावसामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली। ही तुमच्या 25 वर्षातली कर्तृत्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।